माझे सर्व सहपोलीस आयुक्त, इथे प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, मी हेमंत नगराळे, IPS 1987 batch. I have just now taken over the charge of CP Mumbai. हा चार्ज मी नुकताच घेतलेला आहे आणि आपण सर्व पत्रकार बंधूंना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सध्या मुंबई पोलीस एका कठीण समस्येमधून जात आहे आणि ही समस्या आपण सगळ्यांच्या मदतीने आणि माझ्या सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने ही सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी नेमणूक केलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या नेमणुकीच्या आदेशाप्रमाणे मी हा कार्यभार स्वीकारलेला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये जी मुंबई पोलीसची प्रतिमा मलिन झालेली आहे त्याला चांगल्या करण्याचा आणि आमच्या मुंबई शहरामधील अधिकारी कर्मचारी ते खालच्या कॉन्स्टेबल दर्जापासून असो की सर्वोच्च पोलीस आयुक्त दर्जापर्यंत असो, सगळ्यांचं सहकार्य सहभाग या कार्यामध्ये लाभणार आहे आणि तो निश्चितपणे मला मिळेल याची मला शाश्वती आहे. आपण सगळ्यांनीही या कामामध्ये सहकार्य करावं जेणेकरून महाराष्ट्र पोलीसचं, मुंबई पोलीसचं नाव चांगलं होईल आणि कोणत्याही प्रकारची टीका मुंबई पोलीसवर होणार नाही अशी परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, नागरिकांच्या सहकार्याने आम्ही एक चांगलं पोलीस दल, सक्षम पोलीस दल म्हणून कार्य करू शकू अशी मी आपला ग्वाही देतो. मागच्या काही दिवसापासून जे काही आपण बघताय त्या प्रकारचं अधिकाऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे ते योग्य नव्हे आणि त्याचा रितसर तपास यंत्रणेकडून ती NIA असेल किंवा ATS असेल यांच्याकडून या झालेल्या गुन्ह्याबाबतचा तपास करण्यात येत आहे आणि तो योग्य रीतीने तपास होईल याची मला पूर्ण खात्री आहे. जे कोणी दोषी असतील, जे कोणी याच्यामध्ये सहभागी असतील त्या सगळ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. माझी सर्व पत्रकार बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी त्यांचे प्रश्न विचारताना असं झालं तर कसं होईल, तसं झालं तर कसं होईल असे हायपोथेसिस न करता किंवा वैचारिक पातळीवर प्रश्न न ठेवता ज्या फॅक्ट आहेत त्याच्याबद्दल बोलावं. नंबर 2,
कोणत्याही ऑनगोईंग इन्व्हेस्टिगेशन बद्दल बोलणे योग्य नाही. तो त्या तपास यंत्रणेचा भाग आहे आणि न्यायाधीशांचा भाग आहे. कोणत्याही ऑनगोईंग इन्व्हेस्टिगेशन बद्दल कुणीही कमेंट करणं योग्य होणार नाही. तिसरं, तुमच्यापैकी काही पत्रकार मंडळींना काही प्रश्न असतील. मी नुकताच चार्ज घेतलेला आहे, त्यामुळे मला कोणतेही स्टॅटिस्टिक्स किंवा फॅक्ट्स माझ्यासमोर सध्या तरी नाही. परंतु मी अगोदर मुंबई सिटीमध्ये काम केलेलं आहे ॲज ए ॲडिशनल सीपी क्राईम 3.5 वर्ष, 1 वर्ष ॲडिशनल सीपी ईस्ट रिजन आणि 2 वर्ष जॉईंट सीपी ॲडमिनिस्ट्रेशन. तर तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं मी निश्चितच देऊ शकेल. फक्त विनंती ही आहे की एका पत्रकाराने एकच प्रश्न विचारावा, दुसऱ्या पत्रकारांना सुद्धा संधी द्यावी आणि जेव्हा सगळ्या पत्रकारांचा एक एक प्रश्न संपेल त्याच्यानंतरच दुसरा प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात येईल, ती मला वेळ असेल तर. मित्रों, सभी पत्रकार बंधु भगिनी, मैंने आज पुलिस आयुक्त गृह मुंबई का पदभार संभाला है. इसके पहले मैं एडिशनल सीपी क्राइम, एडिशनल सीपी ईस्ट रीजन और जॉइंट सीपी एडमिनिस्ट्रेशन, इन पदों पर काम कर चुका हूं. आप सभी जानते हैं कि फिलहाल मुंबई पुलिस एक नाजुक दौर से गुजर रही है. कुछ ऐसे केसेस हुए हैं जिसमें मुंबई पुलिस की विश्वासर्हता पे एक क्वेश्चन मार्क लगा हुआ है. कोई भी ऑनगोइंग इन्वेस्टिगेशन केस के बारे में मैं ज्यादा बात नहीं करूंगा क्योंकि वो सही नहीं होगा. जो इन्वेस्टिगेशन चल रहा है, जो भी एजेंसी के पास है, एनआईए हो, एटीएस हो या लोकल पुलिस हो, वो अपना काम कर रहे हैं. उसके बारे में कृपया पत्रकार लोग अपने इमेजिनरी क्वेश्चंस न पूछे. सभी पत्रकारों को एक एक सवाल करने का मौका दिया जाएगा ताकि सभी पत्रकार अपना एक एक क्वेश्चन पूछ सके. उसके बाद में अगर टाइम होगा तो दूसरा क्वेश्चन भी पूछ सकते हैं. इसके अलावा मैं महाराष्ट्र शासन का शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने मुझे इस काबिल समझा कि ऐसे नाजुक परिस्थिति में जब एक ऐसे दौर से मुंबई पुलिस गुजर रही है जिसमें पुलिस के ऊपर का कॉन्फिडेंस थोड़ा कम हो रहा है, ऐसे वक्त उन्होंने मुझे काबिल समझा कि मैं इसमें कुछ करेक्शन कर सकता हूं. उसके लिए मैं उनका शुक्रिया अदा करता हूं. आप सबकी मदद से हमारे सभी पुलिस अधिकारी, कर्मचारी, मुंबई पुलिस की 60,000 की फोर्स है, इन सभी के मदद से मुझे विश्वास है कि जो गंवाई हुई विश्वासकर्ता है उसको हम फिर से पुराने दौर में ला सकेंगे
और एक अच्छा काम करके हम मुंबई पुलिस का नाम फिर से पब्लिक के बीच में, महाराष्ट्र में और पूरे देश में हम लोग एक अच्छी तरह से नाम कर सकेंगे, इसका मुझे विश्वास है। उसके लिए आपके सपोर्ट की बहुत जरूरत है और मुझे विश्वास है आपका सपोर्ट हमें मिलता रहेगा। Dear friends, I have just taken over the charge of Commissioner of Police, Mumbai City. I have been in the city as an additional CP crime for 3.5 years, as additional CP East Region for 1 year, and then as Joint Commissioner of Police Administration for 2 years. At present, the Mumbai Police is undergoing a turmoil because of some bad instances which have occurred. However, I assure you that with help of my officers and staff, right from constable to all levels, and with your active support, we will do the corrections in whatever field it is needed, it is required, and definitely we will regain the glory of Mumbai Police, the pride of Mumbai Police, and people of Mumbai and Maharashtra will be again proud of Mumbai Police. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. Mr. Rangale, good evening. I am Rakesh. Even from Times Now, first of all, congratulations, sir, for taking over this post. You are coming at a crucial point. So my question is, do you really think that giving excessive power and freedom for a junior officer to supersede all hierarchy was a bigger mistake for Mumbai Police, and you would ensure that such mistakes would not be repeated in the future? And another question, sir, what was your last conversation with the outgoing commissioner? Thank you. I would not like to answer any such questions which are imaginary or about which I am not aware. I don't know which powers you are speaking about, so I can't answer your question. Second, I don't know why you are asking me about my conversation with the earlier CP. If at all it is there, it is a personal matter between myself and the CP. What way it concerns you or the press, I am not sure. So please avoid asking such questions which are non-logical, irrational. Please be focused, be to the point. Yes. अभी आप लोग ऐसे बात करेंगे तो मुझे किसी का कुछ सुनाई नहीं देगा। मुंबई पुलिस पर यह आरोप लगा है कि एटीएस जांच करे, लेकिन सरकार के दबाव में है। अब आप नए सीपी बने हैं, आप ऐसे करते हैं कि क्या एटीएस मतलब खुलकर जांच कर सकेगी, क्योंकि एनआईए कहना है आगे निकल चुकी है। इससे पहले ही मैं बता चुका हूँ कि जो ऑनगोइंग इन्वेस्टिगेशन है वो एजेंसी कर रही है, उसके बारे में कोई भी सवाल पूछना इज नॉट प्रॉपर एट दिस स्टेज। सर एक सवाल है, जब वजह का प्रकरण आया था उस वक्त वजह के मामले में कहा गया कि उन पर कार्रवाई करने में कोई देरी की गई। हमने देखा कि कुछ उनके और जो सेक्रेटरी हैं जिसमें 3-4 उनका बयान दर्ज किया जा रहा है, डीपीआर वगैरह उनके बीच में रियासताजी का लेटर भी सामने आया। तो क्या इस मामले में अभी तक चूंकि ये संदिग्ध है, थोड़े समय के ऊपर कार्रवाई अभी नहीं की जा रही है पुलिस की तरफ से, पहले से ही पुलिस अगर इन लोगों का एक्शन ले ले तो शायद जिस तरह से आप प्रतिमा की बात कर रहे थे शायद सभी को रोकना आसान। इसमें जो इन्वेस्टिगेशन चल रहा है
वो ठीक से चल रहा है। एटीएस अपना इन्वेस्टिगेशन कर रही है, एनआईए अपना इन्वेस्टिगेशन कर रही है। इसमें और ज्यादा कुछ कहने लायक नहीं है। किसी भी अधिकारी का, किसी भी कर्मचारी का कोई भी इन्वॉल्वमेंट आता है, एनआईए और एटीएस जो अपने केस कर रहे हैं उसमें वो सक्षम है किसी के भी ऊपर एक्शन लेने के लिए। अगर हमारे पास में ऐसे कोई केसेस आते हैं जिसमें कोई एडमिनिस्ट्रेटिव एक्शन की जरूरी है तो वो हम जरूर लेंगे हमारे एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट में से। काफी रेस्पेक्टेड पुलिस महानिदेशक पूरे इंडिया में काफी ज्यादा डैमेज हो चुका है। अब इन फ्यूचर कोई भी कुछ बड़ा क्राइम होता है या कोई टेरर एक्टिविटी कुछ होता है तो लेमेन को ऐसा लगे कि पुलिस ने प्लान किया है, तो लेमेन को क्या मैसेज देना चाहेंगे एज अ न्यू पर्सन? I would like to say to the citizens that we will act as per law and I will instruct all my officers that they should perform their duties as needed by the law. सर आम्ही म्हणाला की काही करेक्शन्स करावे लागतील अशा पद्धतीचे करेक्शन्स भविष्यामध्ये निवडणूक करायचे। आणि दुसरा प्रश्न की ज्या पद्धतीचे आरोप वारंवार विरोधी पक्ष करताय आणि पुरावे सादर करताय, फक्त आरोपच नव्हे पुरावे सुद्धा सादर करताय, तर त्याचा एक दबाव इन्व्हेस्टिगेशनमध्ये आहे असं तुमच्या दुसरा प्रश्नाचं उत्तर मी पहिले देतो। यामध्ये कोणत्याही पॉलिटिकल विधानांवर मी बोलणं किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला खुलासा करणं योग्य नव्हे। आणि पहिला प्रश्न तुमचा परत रिपीट करा। करेक्शन आता मला चार्ज घेऊन फक्त अर्धा तास झालेला आहे। काय मलाईन झालंय आणि त्याच्या मागचं कारण काय आहे हे तुम्हाला जसं माहिती आहे तेवढंच मलाही माहिती आहे मीडियामधून, न्यूजमधून। आता त्याच्यामध्ये अजून जास्त माहिती घेणं आवश्यक आहे की असं का झालंय आणि ती माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर काय करेक्टिव्ह स्टेप्स आपल्याला करता येतील हे आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करू, त्याच्यावर तोडगा काढू आणि अशा गोष्टी, असे रिपिटेशन्स परत कधी होणार नाहीत याची दखल घेऊ। खात्याअंतर्गत ही चौकशी ही नेहमीच सुरू राहते। जेव्हा कधी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी डिफॉल्ट करतो खात्याअंतर्गत कारवाई ही नेहमीच होत असते। त्याच्यामुळे करणार का याचं काही प्रश्नाचं उत्तर होत आहे, म्हणजे का तुम्ही हा प्रश्न विचारताय मला समजत नाही। जेव्हा कधी कोणता अधिकारी कर्मचारी डिफॉल्ट करतो पनिशमेंट रूल प्रमाणे त्याची कारवाई सुरू राहते। मुंबई पुलिस ने बहुत सारे केसेस सॉल्व किए जिसके जांच अधिकारी सिर्फ रहे हैं, ऐसे हाई प्रोफाइल केसेस रहे हैं जो चर्चा का विषय भी बने रहे। क्या उसकी इंटरनल जांच आप कराएंगे? क्या उस तरीके से केसेस हैंडल किए गए थे? इसके बारे में तो मैं पहले जानकारी लूंगा, उसके बाद में उसमें क्या करना है वो देखूंगा। आज महत्वपूर्ण मामला जो है जो सीआईयू को दे दिया जाता था, तो इस प्रकार से जो इंपॉर्टेंट केस है एक यूनिट को दिए जाते थे और वर्क सिस्टम में आप क्या कुछ चेंजेस करेंगे? क्या एक यूनिट को केस दी जाएगी उसको बंद? अभी मुझे पहले देखने दीजिए क्या हो रहा है, सिस्टम कैसे है वो पहले समझने दीजिए, उसके बाद में ही कुछ कर सकते हैं। मुंबई पोलीस दलांनी घेतली पाहिजे, पोलिसांनी घेतली काय रिपीट करा। नवीन परत असा सचिव मार्गदर्शक अधिकारी निर्माण होईल यासाठी काय काळजी घेतली? असा अधिकारी काय म्हणतात निर्माण होऊ नये। ओके, याच्यामध्ये कोणत्याही पोलीस दलामध्ये अशा प्रकारची कोणतीही विकृती असू नये किंवा अशा प्रकारची चुकीची कुणी मार्ग धरू नये याचे प्रयत्न नेहमी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या हाताखाली जे काम करतात
त्यांनी त्यांच्यावर सुपरविजन ठेवणं हे प्रथम कर्तव्य असतं आणि या सुपरविजन मधूनच असे कोणतेही प्रकार होणार नाहीत याकडे आपण लक्ष देणं आवश्यक असतं. आपका एक क्वेश्चन हो गया है. पॉलिटिकल इंटरव्यू होता है पुलिस के अनुसार कामों में जो आप लोग करते हैं, तो आगे से आगे जो क्या लगता है कि जो भी आप लोग काम करेंगे पॉलिटिकल इंटरव्यू नहीं होगा उन चीजों की, ताकि जो भी आप लोग काम करते हो क्योंकि उसी नतीजा है कि साल आपका क्वेश्चन इमेजिनरी है इसलिए आंसर देने योग्य नहीं है. सर मन दूसरा आता पोलिसांची प्रतिमा आहे हिंदीमध्ये उत्तर दिलेलं आहे, त्याची मराठी उत्तर हवं आहे. ती प्रतिमा आहे ती डागाळलेली आहे. या डागाळलेल्या प्रतिमेला सर्वसामान्य माणसांपर्यंत कशा प्रकारे तुम्ही सुधारू शकाल? सर्वसामान्य जनतेला माझं हेच सांगणं आहे की मुंबई पोलीस हे एक चांगलं पोलीस दल आहे. त्याच्यातले एखादा एक्सेप्शन वगळला तर बाकी इतर मुंबई पोलीस फोर्स हे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. ती कोणतीही ड्युटी असो, 26/11चा बॉम्ब स्फोट असो किंवा फ्लड सिच्युएशन असो किंवा कोरोनाची सिच्युएशन असो, कोणत्याही परिस्थितीला ती नैसर्गिक आपत्ती असो किंवा काही टेररिस्ट अटॅक असो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुंबई पोलिसांनी सदैव तत्पर समोर पुढे राहून ही आव्हानं पेललेली आहेत. फक्त एखादी कोणती केस होते म्हणून सर्व मुंबई पोलीसवर दोष देणं योग्य नव्हे. 99 कामं चांगली केल्यानंतर एखादं चुकीचं काम कुणी केलं तर त्याच्यासाठी संपूर्ण पोलीस दल काही दोषी होत नाही. तर आपण सांगितलं त्याप्रमाणे थोडी मलिन झालेली आहे, परंतु ती आम्ही आता याच्या पुढे आम्ही सुधारू आणि चांगल्या पद्धतीने मुंबई पोलीस दल हे सामान्य नागरिकांसाठी, वृद्ध, लहान मुलं आणि महिला यांच्या प्रति चांगली सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू आणि या बाबतीमध्ये जे काही प्रयत्न करता येतील ते सर्व प्रयत्न आम्ही करू अशी माझी सर्व जनतेला सूचना. सर जो केसेस हैं क्योंकि इतना आरोप लगता है सवाल है, क्या उन केसेस की समीक्षा होगी? अभी समीक्षा हमारे CIU जिनके अंडर में है, जॉइंट CP क्राइम, उनको बताया जाएगा, उनके रिव्यू दिए जाएंगे वो केसेस के और उसके बाद में आगे की कार्रवाई. सर CIU जिस तरह से पूरा काम हुआ है, CIU के कई लोग संदेह के घेरे में हैं, क्या जितने लोग अभी वहाँ कार्यरत हैं उनका तबादला होगा? पहला सवाल. और दूसरा सवाल ये है कि CIU में जिस तरह से सचिव वजह सीधे कमिश्नर से संपर्क में रहते थे, अपने दूसरे अधिकारियों को नजरअंदाज करते थे, क्या ऐसा किसी दूसरे अधिकारी को पावर नहीं दिया जाए? अभी ये दोनों ही क्वेश्चन आपके जो है वो अभी इस स्टेज पे रिलेवेंट नहीं है, तो इसमें आंसर देने का आपने किसी और के एक्शन के लिए आप मुझे आंसर मांग रहे हैं, तो दैट वोंट बी करेक्ट. अभी पहले मुझे क्या प्रोसीजर है वो तो समझने दीजिए. पहले प्रोसीजर समझने दीजिए, उसके बाद में उसको अगर करेक्ट करने की जरूरत पड़ी तो मैं जरूर करेक्ट करूंगा उसको. काय में आके काम करेंगे? मेरे ऊपर कुछ प्रेशर दिख रहा है आपको अभी? नहीं ना? नहीं. जब आएगा तो मैं आपका सलाह लूंगा, कुछ
आपका पहला क्वेश्चन हो चुका है। एकदम हो गया सेकंड रन हमको जानना ये है कि is there any internal inquiry about this thing? क्योंकि कोई क्लैरिटी मिल नहीं। अगर आपके लोगों को 3 दिन से 4 दिन से ना रोज बुला के पूछताछ करते हैं, so have you conducted any inquiry or have you ordered or will you order or is there any inquiry? Again imaginary questions. No, that is not imaginary, sir. So let them investigate the case. They are doing the proper investigation. After they investigate the case, they will proceed further. And if they are found guilty, they will be arrested. If they are not found guilty, they will send us a report. On the basis of that report, if we have to take administrative action, we will take administrative action. The procedure is very clear. The procedure is very clear. If some people are being called for investigation or interrogation, if they are having any complicity in the crime, they are arrested. If they are not having any complicity in the crime, their report will come to us for administrative action, because it is not amounting to criminal thing. It is an administrative thing. We will take administrative action. Let the report come. I am not going away. I am available here. Please, one by one. ज्या अधिकाऱ्याचं निलंबन झालं होतं त्या अधिकाऱ्याला पोलीस सेवेमध्ये घेऊन सीआययू सारख्या एका महत्त्वाच्या युनिटमध्ये पीआय दर्जाच्या अधिकाऱ्याच्या एके दर्जाच्या अधिकाऱ्याला जबाबदारी देणं ही किती संयुक्तिक वाटत होतं तुम्हाला? मी नाही दिली बाबा. Don't ask me question of any decision that my predecessor has taken. Please, you can question me my decision, not the question some other incidents which has happened a year back or 2 years back. How can you question me on that? या पुढील काळामध्ये जेव्हा एखादा निलंबित झालेला अधिकारी असतील तेव्हा त्याच्यावरती आरोप असतील अशा व्यक्तीला सेवेमध्ये घेत असताना अशी जबाबदारी तुमच्या काळात दिली जाणार आहे. Again imaginary question. Again imaginary questions. असं झालं तर कसं, तसं झालं तर कसं. I have been very specific. Don't ask imaginary questions. Please speak factual and on the fact. Yes. सर, आपने जिम्मेदारी में बात की है कि ऐसे क्वेश्चन नहीं किए जा सकते। मेरा सवाल ये था कि सर आपका डिपार्टमेंट में रही है, जो हमने आपसे पहले आज तक के जो कमिश्नर रहे हैं उनका भी हमने ये लिखा है कि कमिश्नर जहाँ जाते हैं उनके साथ बाकायदा टीम जाती है, यानी उनकी लॉबी के दूसरे लफ्जों में ये होगा कि उनकी लॉबी के जो हिस्सा होते हैं वो उनके साथ जाते हैं। आप आए हैं, मैं बीच में कट करूँ आपको। Again you are saying imaginary question. अभी ये जो ऑफिसर्स है ये मेरी टीम है, मैं इनको लेके नहीं आया, ये यहीं पे है. Now they are part of my team. मैं कोई ऑफिसर को साथ में लेके नहीं चलता. आप क्वेश्चन आंसर किससे कर रहे हैं? मुझसे कर रहे हैं ना, तो आप मेरे बारे में पूछिए ना, आप दूसरे के बारे में क्यों पूछते हैं? You ask me ना, why you are asking somebody else's judgment and decision? Yes, madam. Wait. Thank you, madam. So from DGP, who has got an additional charge to the CP, don't you think it's an unusual situation in Maharashtra now in the coming few days where possibly a junior rank officer will now be the DGP and a senior rank officer will be the
that I will not be a right person to answer that, madam. Please ask the concerned competent authority. Isn't it? Is it right for me to answer? I don't think it is. Do I have to say it? पुलिस की गाड़ी यूज की, अपना पावर यूज किया, क्या बोलते हैं मिसयूज काफी ज्यादा हुआ है मुंबई पुलिस का, मिसयूज ऑफ पावर, मिसयूज ऑफ गवर्नमेंट प्रॉपर्टी इस पूरे केस में. What is your question? वैसे क्वेश्चन पूछते थे कि मिसयूज जो हुआ है गवर्नमेंट जो ऑफिस टैबलेट की गाड़ी को यूज किया गया, उस हमने पावर को यूज किया, तो कहीं ना कहीं क्राइम ब्रांच के सवाल पे खड़े हो रहे हैं. पूरी जो सीआईडी की टीम है, क्या उनके साथ वो सिंगल माइंडेड पूरा ये क्या बोलते हैं पूरे जो षड्यंत्र चल रहा है सिंगल माइंडेड थे, उनके पीछे जो उनके साथ कोई और लोग थे. I am not investigating the case. I am not investigating the case. NIA is investigating the case. ADG ATS is investigating the case. Why you are asking the investigation related questions to me? प्रतिमा बलित झाली आहे, मात्र ही प्रतिमा पुन्हा पण बलित झाली आहे. काय जी प्रतिमा बलित झाली, हां, पुन्हा ही प्रतिमा. तुम्हाला माहिती नसेल तर वृत्तपत्र वाचत चला ना, किंवा टीव्ही हे करत चला. ओके, थँक्यू फ्रेंड्स. We will meet more often. हां, शेवटचा प्रश्न. या प्रकरणामध्ये जी सिस्टम होती त्यामध्ये गैरवापर झाला आहे, ती कुठेतरी बदलणार आहे का फ्युचरमध्ये किंवा सिस्टम. मला थोडा वेळ द्या. लेट मी स्टडी द सिस्टम. लेट मी प्लॅन विथ हेल्प ऑफ माय ऑफिसर्स व्हॉट आय कॅन डू टू करेक्ट द सिस्टम. ओके. माझे सर्व मुंबई पोलीसचे अधिकारी आणि माझे सर्व मुंबई पोलीसचे कर्मचारी यांना माझी सूचना आणि विनंती अशी आहे की त्या सगळ्यांनी प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने त्यांना जी जी जबाबदारी दिलेली आहे ती कुठेही असेल, पोलीस स्टेशन मध्ये असेल, क्राईम ब्रांच मध्ये असेल, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असेल, जिथे त्यांना जी जबाबदारी दिलेली आहे ती त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीने पार पाडावी. असं कोणतंही कृत्य करू नये ज्याच्यामुळे त्यांना स्वतःला, त्यांच्या कुटुंबियांना किंवा संपूर्ण पोलीस खात्याला आणि महाराष्ट्र पोलीसला कोणत्याही प्रकारचा काळा डाग लागेल अशा प्रकारची कोणतीही कृती करू नये आणि चांगली सेवा करावी शासनाची आणि अभिमानाने ताठ मान करून जगावं. धन्यवाद. जय हिंद, जय